आपण पाहता एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर टॉप 25 बातम्यांवर. विनानुदानित शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा. 18 जुलैपर्यंत शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होणार. गिरीश महाजनांचं आश्वासन. गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा. कामगारांना मुंबईतच घरं द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली. निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा. होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी करण्याचा अधिकार. होमिओपॅथी डॉक्टरांकडून निर्णयाचं स्वागत. तर सरकारच्या या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचा 11 जुलैला राज्यव्यापी बंद करून निषेध. पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता. लवकरच बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार. दोन्ही मार्गिकांसाठी नवीन 12 मेट्रो ट्रेन मिळणार. वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यानं कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड. 26 मे रोजी आचार्य यात्रे मेट्रो स्थानकात शिरलं होतं पाणी. निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्यानं कंत्राटदाराला दंड. तहूर राणा प्रकरणी एनआयएकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी तहूर राणा पवईत येऊन राहिला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नवीन तथ्य समोर. अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये अत्याचार. ओळख वाढवून कल्याणहून अकोल्याला जात असताना नराधामानं केला अत्याचार. अकोला पोलिसांकडून गुन्हा. कल्याण पोलिसांकडे वर्ग. आरोपीचा शोध सुरू. संभाजीनगरच्या आशादी महिला बालसुधारगृहातील मुलींवरील अत्याचाराचं प्रकरण. जिल्हा बालविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. चौकशी समिती उद्या अहवाल देणार. मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींना विवस्त्र करत तपासणी. शहापूरमधील खासगी शाळेतला प्रकार. संतप्त पालकांचा मुख्याध्यापकांना घेराव. अंबरनाथमध्ये 12 वर्षीय मुलाला लिफ्टमध्ये मारहाण. मला बघून लिफ्ट बंद केली का यावरून मुलाला मारहाण. हाताचा घेतला चावा. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीने टिपला. मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. बेळगाव शहरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या. कुराडेकर कुटुंबातील तिघांनी विष पिऊन संपवलं जीवन. तर सुनंदा कुराडेकर या मुलीची प्रकृती गंभीर. गोंदिया जिल्ह्यातील मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण. तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली. नागपूर शहरात एका रात्रीत 150 मिलीमीटर पावसाची नोंद. कुही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलीमीटर पाऊस. तर जिल्ह्यात 23 ठिकाणी रस्ते पाण्याखाली. मार्ग बंद. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यात बिकट पूर परिस्थिती. आतापर्यंत 256 नागरिकांना सुखरूप काढलं बाहेर. तर गडचिरोली ते नागपूर आणि सामोर्शी या 2 राष्ट्रीय महामार्गासह 21 मार्ग बंद. वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका. नदीकाठच्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. मुंबई गोवा महामार्गावरील पेणजवळच्या पट्ट्यात चक्क लोखंडी सळ्या बाहेर. निकृष्ट कामाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. खारपाडा ते गडप ठाकरे सेनेचा मोर्चा. गुजरातमध्ये बडोदा आनंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटला. काही वाहनं नदीत कोसळली. अपघातात 10 जणांचा मृत्यू. मृतकांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर. वडोदरा पूल दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत. तर जखमींना 50,000 रुपये जाहीर. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची घोषणा. गृहमंत्री अमित शहानी सांगितलं राजकीय निवृत्तीनंतरचा प्लॅन. निवृत्तीनंतर आयुष्यभर नैसर्गिक शेती करणार. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात शहांची प्रतिक्रिया. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचं कमबॅक. 10 जुलैपासून होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या 11 खेळाडूंमध्ये आर्चरचाही समावेश. आणि यानंतर पाहूयात या तासातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स.